नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला तर मग आता आपण आपल्या या टॉपिकमधला जो नेक्स्ट पॉईंट आहे त्याची स्टडी करणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी हा जो टेबल पाहून तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे. या टाईपचा जो टेबल आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोजसाठी, ठीक आहे ना, त्रिकोणमितीय गुणोत्तरे साठी जो टेबल असतो त्याच्या ज्या कोणाच्या व्हॅल्यूज असतात याची स्टडी तुम्ही 9वीला पण केलेली आहे आणि आत्ताही आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यामधील ज्या व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे ना, साईनसाठी असेल, कॉससाठी, टॅनसाठी, कॉट, सेक, कोसेकसाठी ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज प्रॉपरली माहिती पाहिजे, कोणत्या अँगलसाठी कोणती व्हॅल्यूज असते. ठीक आहे, भरपूर सारे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या व्हॅल्यूज पाठांतर करण्याचा प्रयत्न करतात आणि पाठही करतात, बट काय होते एक्झाममध्ये ऐनवेळी त्या व्हॅल्यूज प्रॉपरली तुमच्या लक्षात येत नाहीत आणि तुम्ही त्या ठिकाणी गडबड करता. ठीक आहे, तर आज हा जो टेबल आहे, द टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अँगल्स 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. ठीक आहे, या टेबलची स्टडी आता आपल्याला करायची आहे आणि हा टेबल आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि हा जो टेबल आहे वेगवेगळ्या अँगलसाठी मी तुम्हाला तयार करण्यासाठी सांगणार आहे किंवा तयार कसा करायचा याची स्टडी आपण आता करणार आहोत. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज आपल्या प्रॉपरली आणि ॲक्युरेट कशा येतील पाठ न करता, जरी तुम्हाला या टेबलमधल्या व्हॅल्यूज पाठ नसतील तरीही हा टेबल तुम्ही इझिली तयार करू शकता. एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस अगोदर हा टेबल रफ वर्कमध्ये तयार करून घ्यायचा. आता तयार कसा करायचा पहा आता. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पहा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत आणि हे अँगल्स आहेत. ठीक आहे, आता साईन 0 डिग्री किती असतं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे किंवा कॉट 60 डिग्री किती असतं ते या ठिकाणी येईल. ठीक आहे, आता हा टेबल आपण तयार करू. तर पहा या ठिकाणी मी पहा एक एम्प्टी बॉक्सेससाठी रिकामी जागा सोडलेली आहे. ठीक आहे, इथं काय करणार तुम्ही असंच करणार. पहा या ठिकाणी या बॉक्सला 0 नंबर द्यायचा, या बॉक्सला 1 नंबर द्यायचा, या बॉक्सला 2 नंबर द्यायचा, या बॉक्सला 3 नंबर द्यायचा आणि याला 4 नंबर द्यायचा. पहा मी काय सांगले. ठीक आहे, नंतर हे नंबरिंग केल्यानंतर काय करणार तुम्ही प्रत्येकाला 4ने डिवाइड करणार. पहा प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचे. ओके, हे ट्रिक ज्यांच्या लक्षात येईल त्यांना हा टेबल खूप इझिली तयार करता येईल. खूप सिंपल आहे. काय केलं आपण, या बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत, हे अँगल्स आहेत आणि हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, त्रिकोणमितीय हे गुणोत्तरे आहेत. या ठिकाणी फक्त हे नवीन काम केले मी. या ठिकाणी एम्प्टी बॉक्सेस मी सोडलेले होते, त्या ठिकाणी 0, 1, 2, 3, 4 नंबरिंग केली आणि प्रत्येकाला 4ने डिवाइड केलं. ठीक आहे, नंतर प्रत्येकाला अंडररूट द्यायचं, प्रत्येकाला वर्गमुळात लिहायचं, प्रत्येकाला वर्गमुळाचं चिन्ह द्यायचं या टाईपमध्ये. ठीक आहे, पहा आता हा तुमचा जो टेबल आहे अवघ्या 2 मिनिटामध्ये तुमच्यासमोर तयार होऊन जाईल. पहा आता या प्रत्येकाची व्हॅल्यूज फाइंड आउट करा. आता हे पहा बरं, हे जे स्क्वेअर रूट आहे या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. पहा काय होईल, 4ने जर आपण 0ला डिवाइड केलं तर 0 येईल आणि 0 वर्गमुळात आहे त्याची व्हॅल्यू बाहेर पण किती येईल, 0 येईल. म्हणजे याची पूर्ण व्हॅल्यू काढायची, प्रत्येकाची पूर्ण व्हॅल्यू बाहेर काढायची, वर्गमुळाच्या आलेली व्हॅल्यू त्याच्या खाली लिहायची. म्हणजे या स्क्वेअर रूटला जर सॉल्व्ह केलं तर पहा ना, हे 4 1 4 आणि 4 0 0 म्हणजे, आणि वर्गमुळात 0 म्हणजे 0 म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल, याची व्हॅल्यू 0 येईल. ही व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची. पहा साईन 0 0 आहे. पहा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकात पहा साईन 0 0. ठीक आहे ना, आता हे पहा बरं, हे सॉल्व्ह करता येईल का. 4ने 1ला डिवाइड प्रॉपरली नाही करता येत, हे असंच राहू द्या, त्याला बाहेर काढा. आता 1चं वर्गमूळ 1 आणि 4चं किती येईल 2 बाहेर. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल 1/2 आणि आलेली व्हॅल्यू इथं जशाच तशी लिहायची. ओके, पहा साईन 30 1/2 आहे, साईन 30 1/2 असेल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट हे पहा, आता हे सॉल्व्ह करा. या ठिकाणी याची काटाकाटी होते. हे पहा 2 1 2 आणि हे 2 4, हे 1/2 येईल, 1/2 येईल, त्याला बाहेर काढा. आता 1चं वर्गमूळ 1 येईल आणि 2चं वर्गमूळ निघत नाहीये, ते वर्गमुळातच राहील. हे वर्गमुळात 2 येईल, 1/वर्गमुळात 2. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1/वर्गमुळात 2 1/√2 येईल. साईन
45 डिग्री 1/√2 असेल. पहा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकात तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे हे तयार करत चालायचे. नेक्स्ट पहा, यालाही सॉल्व करा. हे प्रॉपरली याची काटाकाटी होत नाही, याला डायरेक्ट बाहेर काढा. 3चं वर्गमूळ निघत नाही, हे वर्गमूळात 3 येईल आणि 4चं निघतं 2 येतं, म्हणजे √3/2 वर्गमुळात 302. साईन 60 डिग्री वर्गमुळात 302 आहे. साईन 60 वर्गमुळात 302 त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, लास्ट हे पहा. आता हे पहा 4 1 4 4 1 4. ठीक आहे, म्हणजे हे किती येईल 1/1 म्हणजे एकच ना, म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजे साईन 90 1 येतो. समजते ना. फक्त एवढं तुम्हाला करायचं आहे. काय केलं, 0 1 2 3 4 नंबरिंग केली प्रत्येक बॉक्सला, 4 डिवाइड केलं, त्याला अंडर रूटमध्ये टाकलं, ते सॉल्व केलं, आलेली किंमत त्याच्या खाली लिहून टाकली, त्या व्हॅल्यूज तुमच्या समोर आल्या. आता काय करणार, आता इथून पुढं सगळं काम सोपं आहे. पहा आता कॉस, आता हा जो टेबल आहे ना, हा जो मी या ठिकाणी तयार केलेला आहे ना, तुम्ही पण असाच तयार करायचा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये थोडं ते कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे, म्हणजे इनवर्स वगैरे लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी. ते पण चुकीचं नाही आहे, बरोबर आहे, पण सिम्पली असं करा. ठीक आहे, हे जे आहेत ना रेशो असेच लिहायच्या, साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा असं लिहायचं, म्हणजे खूप सिम्पल जाईल. ओके, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कोसेक या ठिकाणी आहे. ठीक आहे, खालचे रेशो कोसेक या ठिकाणी आहे, कॉट शेवटी आहे. ठीक आहे ना, हां कॉट शेवटी आहे, पण तुम्ही असंच लिहिणार आहे माझ्यावणी, म्हणजे ते सिम्पल जाईल. आता पहा, आता कॉस थिटा आपल्याला तयार करायचा आहे. कॉस थिटाचा हा कॉलम तयार करते वेळेस, ठीक आहे ना, या ठिकाणी हे बॉक्स फिलअप करते वेळेस काय करणार तुम्ही, हे जे असं आपण लिहिलेलं आहे हे असंच आता इकडून लिहायचं या टाईप, म्हणजे इथला 1 इथं लिहायचा. ओके, हे वर्गमुळात 302 इथं लिहायचे. पहा काय होईल ते वर्गमुळात 302, हे 1/√2 इथं लिहायचे, या ठिकाणी हे येईल 1/2 आणि या ठिकाणी 0 येईल. पहा बरं बरोबर आलं का आपलं, चेक करा पुस्तकामध्ये. कॉस थिटासाठी 0 डिग्रीसाठी अँगल 1 आहे, कॉस थिटा 30 डिग्रीसाठी √3/2 आहे. या सगळ्या व्हॅल्यूज बरोबर आहेत, तुम्ही चेक करू शकता. ओके, आता टॅन थिटा, टॅन थिटाला तुम्ही कसं सॉल्व करणार. आता टॅन थिटाचा एक फॉर्म्युला आपण पाहिला बघा 9वीला, टॅन = साईन बाय कॉस. पाठ होते का, हा एक फॉर्म्युला आपण 9thला स्टडी केलेला आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, टॅन = साईन बाय कॉस. आता टॅनच्या व्हॅल्यूज या ठिकाणी फ्लिप करते वेळेस तुम्हाला याची व्हॅल्यू काढावं लागेल, फक्त साईन बाय कॉसची व्हॅल्यू लिहायची आणि त्याला सॉल्व करायचं. जे काही येईल ते या ठिकाणी लिहून टाकायचं. साईन कॉस आपल्याकडे आहे बघा ना, साईन कॉससाठी प्रत्येक व्हॅल्यू आपल्याकडे आहे, म्हणजे टॅन 0 आता जर आपल्याला या ठिकाणी लिहायचं असेल तर साईन बाय कॉस आणि साईन 0 0 कॉस 0 1, म्हणजे हे कसं होईल, हे टॅन 0 लिहिते वेळेस 0/1 करावं लागेल. ठीक आहे ना, 0/1. 0/1 किती येईल, हे येईल 0. ठीक आहे ना, याची व्हॅल्यू 0 येईल. ही आलेली व्हॅल्यू या ठिकाणी लिहा. ओके, टॅन 0 0 पहा तुम्ही पाहू शकता. नंतर टॅन 30 डिग्री, या दोघांचा भागाकार करा, या दोघांना सॉल्व करा. 1/2 डिवायडेड बाय √3/2. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला जो आपल्याकडे आहे, या फॉर्म्युल्याच्या हेल्पनं तुम्ही टॅनसाठी अँगल्सच्या व्हॅल्यूज लिहू शकता. ठीक आहे, टॅन 1/2 याच वेमध्ये आता हे कसं केलं आपण तसंच करायचं. हे पहा 1/2 टोटल डिवायडेड बाय √3/2. √3/2. ठीक आहे, हे कसं होईल पहा, हे असं होईल आता 1/2 इंटू हे इनवर्स होईल 2/√3. 2/√3 हे 2 गेट कॅन्सल, 1/√3 1/√3. जे आन्सर आले या ठिकाणी लिहून टाका 1/√3 आणि चेक करा टॅन 30 डिग्री 1/√3 आहे. ठीक आहे, नेक्स्ट पहा टॅन 45 डिग्री. आता या दोघांना सॉल्व करा, 1/√2 1/√2. पहा ना 1/√2. ठीक आहे, याला डायरेक्ट मी इनवर्स करतो इंटू हे √2/1. ओके, हे पहा √2 गेट कॅन्सल, 1 गेट कॅन्सल, सगळंच कटलं म्हणजे 1 येईल. किती येईल, 1. या ठिकाणी 1 येईल, चेक करा. ओके, टॅन 45 डिग्रीसाठी व्हॅल्यू 1 आहे. नेक्स्ट पहा टॅन 60 डिग्री √3/2 1/2. हे पहा √3/2 आणि हे डायरेक्ट मी इनवर्स करतो √3/2 आणि हे 2/1. हे काय येईल 2/1. 2 गेट कॅन्सल, √3/1 म्हणजेच √3, म्हणजे या ठिकाणी काय येईल, हे √3 येईल.
आणि लास्ट tan 90 डिग्री काय येईल 1/0. 1/0 हे किती येतं, याची व्हॅल्यू निघत नाही आहे. 0 कोणत्याच संख्येला भाग जात नाही प्रॉपरली, इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल इन्फिनिटी, हे साईन येईल. हे साईन लिहा किंवा इन्फिनिटी तुमच्या पुस्तकात काय लिहिले नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, लिहा नॉट डिफाईन्ड, सांगता येत नाही, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, किंवा या टाईपचं देखील साईन असू शकतं इन्फिनिटीचं, सांगता येत नाही. ठीक आहे ना. आता कॉट तर खूप सिंपल आहे. कॉट, सेक, कोसेक हे तीनही रेशो या वरच्या प्रत्येकाचे कुणाचे ना कुणाचे व्यस्त आहेत हे आपल्याला माहिती आहे. साईनचा व्यस्त, साईनचा इन्व्हर्स कोसेक आहे, कॉसचा इन्व्हर्स सेक आहे आणि टॅनचा इन्व्हर्स कॉट आहे. आता फक्त याला काय करणार तुम्ही, फक्त माहिती पाहिजे कोण कुणाचा इन्व्हर्स आहे. आता कॉटचे हे बॉक्स फिलअप करते वेळेस टॅनला फक्त उलटं करा, टॅनला इन्व्हर्स करा. म्हणजे या ठिकाणी पहा ना, कॉट 0 या ठिकाणी लिहिते वेळेस मी टॅनला इन्व्हर्स करेल, म्हणजे हे काय होईल 0 आहे ना, तर हे 1/0 होईल. 1/0 म्हणजे हे परत काय येईल इन्फिनिटी येईल. नॉट डिफाईन्ड म्हणजे कॉट थिटा, कॉट 0 साठी व्हॅल्यू काय असेल नॉट डिफाईन्ड. ठीक आहे ना, समजलं पाहिजे, खूप सिंपल, खूप इझी आहे. इन्व्हर्स आहे कॉट टॅन हे एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. आता या ठिकाणी लिहिते वेळेस पहा काय आहे, या ठिकाणी हे पहा 1/√3 आहे ना, याला इन्व्हर्स करा, हे काय येईल हे फक्त √3 येईल. हे पहा हे कॉट 45 डिग्री लिहिते वेळेस या टॅनला इन्व्हर्स करा, 1चं इन्व्हर्स 1च येईल. या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी 1/√3 येईल आणि या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी 0 येईल. ठीक आहे, 0 असेल तर नॉट डिफाईन्ड इन्व्हर्स आणि नॉट डिफाईन्ड असेल तर 0. ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आता सेकसाठी सेक लिहिते वेळेस कॉसचा इन्व्हर्स करा, कॉसला, कारण सेक आणि कॉस एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. कॉस सेक लिहिते वेळेस पहा या ठिकाणी काय येईल, कॉस 1 आहे ना, हे पण 1 येईल, 1/1 म्हणजे 1. नंतर या ठिकाणी पहा कॉस काय आहे √3/2 आहे ना, म्हणजे 2/√3, 2/√3. नंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी हे 1/√2 म्हणजे हे √2/1 येईल, म्हणजे √2च. नंतर या ठिकाणी पहा हे 1/2 म्हणजे हे 2 येईल आणि फायनली या ठिकाणी पहा या ठिकाणी हे 0 आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी नॉट डिफाईन्ड. खूप सिंपल, खूप इझी आहे. नॉट डिफाईन्ड म्हणजे सांगता येत नाही किंवा इन्फिनिटी. लास्ट कोसेक, कोसेक आणि साईन एकमेकांचे इन्व्हर्स आहेत. आता हे तुम्हाला समजलं असेल कसं आहे ते. ठीक आहे, हे पहा 0 आणि तुम्हाला कोसेक लिहायचं आहे. 0चा इन्व्हर्स काय असेल नॉट डिफाईन्ड, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, नॉट डिफाईन्ड सांगता येत नाही. कोसेक, नंतर कोसेकसाठी 30 डिग्री 1/2 आहे ना, इथे 2 येईल. नंतर हे 1/√2 हे √2 येईल ओनली. नंतर हे √3/2 म्हणजे 2/√3, 2/√3 हे 3 व्यवस्थित लिहा √3. आणि लास्टला काय आहे या ठिकाणी पहा 1 हे येईल 1. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा टेबल तुम्ही तयार करण्यासाठी शिकायला पाहिजे. हे तुम्हाला टेबल तयार करताच आला पाहिजे. हे पाठांतर करू नका. पाठांतर करताल तर ऐनवेळी तुम्हाला या सर्व व्हॅल्यूज लक्षात राहणं थोडं अवघड आहे. आणि या टॉपिकमध्ये आपल्याला आणखीन भरपूर सारे फॉर्म्युले किंवा कॉन्सेप्ट स्टडी करायचे आहेत. त्यामुळे हे थोडं लॉजिकली तयारी करा या टॉपिकची. हा टॉपिक तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जाईल. म्हणजे 11th-12thला तुम्ही सायन्स जर घेतलं 11वी-12वीला अगदी इंजिनिअरिंगचं जे एंडिंग असतं त्यापर्यंत हे ट्रिग्नोमेट्री तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे बेसिक कॉन्सेप्ट माहिती पाहिजेत. त्यामुळे रट्टा मारू नका, पाठांतर करत बसू नका, समजून घ्या. ठीक आहे, तर हा जो ट्रिग्नोमेट्री जे रेशो आहेत त्याच्यासाठी जे अँगल्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्ही हा टेबल तयार करून या प्रकारे तयार करतात. ठीक आहे, एक्झामला जर तुम्ही गेलात तुमच्या येणाऱ्या तर अगोदर रफ वर्कमध्ये हा टेबल तयार करून घ्यायचा आणि हा टेबल कसा तयार केला हा आय होप तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, लिहून घ्या. तुम्ही 1, 2, 3 वेळेस हा टेबल स्वतः तयार करा, तुमच्या लक्षात नक्कीच राहील अगदी शेवटपर्यंत, खूप जास्त काळापर्यंत. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. मी पण शाळेमध्ये असतानाच हा टेबल तयार करायला शिकलो होतो, तो आत्तापर्यंत माझ्या लक्षात आहे. ठीक आहे, आणि याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल. ओके, तर आय होप हा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशोसाठी अँगल्ससाठी ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला समजल्या असतील, त्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस सेट एक्झाममध्ये तुम्हाला या व्हॅल्यूज प्रॉपरली माहिती असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, आता आपण जाऊ पुढे.
चला आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता. ओके, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही एक नित्य समानता एक आयडेंटिटी पाहिलेली आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, तुमच्या लक्षात असेल नसेल काही हरकत नाही, आपण ती परत पाहणार आहोत. ठीक आहे, आता प्रॉपरली लक्ष द्या. ठीक आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला 3 नित्य समानता म्हणजे 3 ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज स्टडी करायच्या आहेत आणि त्या 3ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस सेट एक्झाममध्ये या 3ही आयडेंटिटीज नित्य समानता खूप जास्त प्रमाणात लागणार आहेत. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहे, काटकोन त्रिकोण मी एक काढलेला आहे. आता यासाठी आपण फर्स्ट काय करू, अगोदर जे पूर्ण त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत ट्रिग्नोमेट्रिकल जे रेशोज आहेत त्याच्या व्हॅल्यूज लिहूत आपण. ठीक आहे, साइन थिटा या ठिकाणी थिटा अँगल आहे, साइन थिटा काय पहा, साइन थिटा या ठिकाणी तुम्ही इथे पहा, साइन थिटा समोरील बाजू भागिले कर्ण. ठीक आहे, अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. ठीक आहे, या थिटासाठी कोणती आहे BC, BC आणि या ठिकाणी AC. याच्या पुढे लागलीच काय करा, साईनचा इनवर्स कोण आहे, कोसेक. आता हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कोण कोणाचा इनवर्स आहे, कोण कोणाचा व्यस्त आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. साईनचा इनवर्स साईनचा व्यस्त कोसेक आहे, कॉसचा सेक आहे आणि टॅनचा कॉट आहे. ठीक आहे, याच्या पुढे लागलीच तुम्ही साईनचा जो इनवर्स आहे कोसेक थिटा, कोसेक थिटा याला इनवर्स करा AC बाय BC, AC बाय BC म्हणजे हायपोटेन्यूज डिवाइडेड बाय अपोजिट साईड. ठीक आहे, नेक्स्ट कॉस, कॉससाठी काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला, कॉस ॲडजसंट साईड म्हणजे लगतची बाजू भागली करणं, ॲडजसंट साईड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. कोणाची, या थिटा कोणाची AB, AB आणि AC. कॉसचा इनवर्स कोण आहे सेक, सेक थिटा. ओके, याला इनवर्स करा AC AB, AC AB. नेक्स्ट टॅन, टॅन थिटा, टॅन आहे अपोजिट डिवाइडेड बाय ॲडजसंट म्हणजे या ठिकाणी काय येईल BC AB, BC आणि हे AB. टॅनचा इनवर्स कोण आहे कॉट, कोण आहे कॉट थिटा, इनवर्स करा AB BC, AB आणि हे BC. ठीक आहे, आता नेक्स्ट काय करायचं पहा, आता जे आपल्याला 3 ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज त्रिकोणमितीय नित्य समानता ज्या 3 आपल्याला स्टडी करायच्या आहेत त्या इथूनच तयार होणार आहेत. ठीक आहे, डायरेक्टली तुम्ही जरी त्या पाठ केल्या तरी काही हरकत नाही, परंतु त्या कशा तयार होतात, त्या कशा प्रूफ होतात हे जर तुम्हाला समजलं तर ते खूप जास्त सिम्पल जाईल आणि ते तुमच्या लक्षात खूप जास्त काळापर्यंत राहील. ठीक आहे, आता पहा मी काय करतो, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करतो. ठीक आहे ना, अँगल B90 आहे ना, पहा इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे ABC, ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, काय करतो आपण या ठिकाणी कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीवरून हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे, तेच या ठिकाणी करतो मी. पहा आता लिहा बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, पहा या ठिकाणी BC स्क्वेअर, BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AB स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर कर्णवर्ग AC स्क्वेअर. ठीक आहे, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करतो पहा, आता मी ज्या आपल्या 3 ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज आहेत, 3 त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत त्या इथूनच आता प्रूफ होणार आहेत किंवा तयार होणार आहेत. पहा मी काय करतो, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता मी काय करतो, या इक्वेशनच्या दोन्ही साईडला AC स्क्वेअरनं भाग देतो, दोन्ही बाजूला AC स्क्वेअरनं डिवाइड करतो. ठीक आहे, डिवाइड बोथ साइड बाय AC स्क्वेअर, बाय AC स्क्वेअर. ओके, करा डिवाइड BC स्क्वेअर बाय AC स्क्वेअर. पहा BC स्क्वेअर बाय AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर डिवाइडेड बाय AC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर बाय AC स्क्वेअर. पहा या ठिकाणी हे कटून जाईल, एक उरेल
आणि या ठिकाणी पहा हे काय होईल, बी सी स्क्वेअर बाय ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर बाय ए सी स्क्वेअर. हे मी या ठिकाणी परत एकदा लिहितो. ओके, पहा बी सी स्क्वेअर बाय ए सी स्क्वेअर, हे स्क्वेअर साईन त्यांना मी कॉमन करतो. काय होईल पहा, देअरफॉर बी सी बाय ए सी, ठीक आहे, होल स्क्वेअर प्लस वॉट ए बी बाय ए सी, ए बी बाय ए सी होल स्क्वेअर इज इक्वल टू वॉट, इज इक्वल टू 1. एक उरलं या ठिकाणी, इज इक्वल टू 1. आता बी सी बाय ए सी कुठे पहा बरं, बी सी बाय ए सी हे पहा इथे आहे, बी सी बाय ए सी म्हणजे साइन थिटा. आणि ए बी बाय ए सी कुठे पहा बरं, ए बी बाय ए सी हे पहा इथे आहे, ए बी बाय ए सी म्हणजे बी सी बाय ए सी च्या ठिकाणी मी साइन थिटा ठेवणार आहे आणि ए बी बाय ए सी च्या ठिकाणी मी कॉस थिटा ठेवणार आहे. ठीक आहे, मग काय येईल या ठिकाणी पहा, देअरफॉर पहा बी सी बाय ए सी म्हणजे साइन, काय होईल साइन थिटा स्क्वेअर प्लस ए बी बाय ए सी म्हणजे काय कॉस, कॉस थिटा स्क्वेअर इज इक्वल टू 1. फर्स्ट आयडेंटिटी तुम्ही 9वीला जी स्टडी केली होती ती या ठिकाणी आलेली आहे पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही याला असं देखील लिहू शकता, साइन थिटा स्क्वेअर म्हणजेच तुम्ही याला असं लिहू शकता. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाठ्यपुस्तकात देखील सांगितलेलं आहे, तुम्ही याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं देखील लिहू शकता. आणि ही आहे तुमची पहिली त्रिकोणमितीय नित्य समानता, पहिली ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी. आता ही लक्षात ठेवायची, ही आयडेंटिटी नित्य समानता माहिती असणं आवश्यक आहे, तरच पहा तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजेल. अदरवाईज हे तुम्हाला माहिती नसेल तर मग कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे, डायरेक्ट कोणी पाठ केली असेल तर ठीक आहे, पण नित्य समानता कशी येते, कशा प्रकारे तयार करता येते हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पण ही माहिती असणं आवश्यक आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट पहा, नेक्स्ट ज्या 2 आहेत आयडेंटिटी त्या आपण पाहूया त्या ठिकाणी. पहा आता ही जी फर्स्ट आहे याला वाटलं तर मी 1 नंबर देतो. आता काय करतो मी, या आयडेंटिटीला दोन्ही बाजूला मी आता साइन स्क्वेअर थिटानं डिवाइड करतो म्हणजे आपल्याला दुसरी भेटेल. पहा पहा डिवाइड बोथ साइड बाय साइन स्क्वेअर थिटा टू इक्वेशन 1. ठीक आहे, समीकरण 1ला दोन्ही बाजूला साइन स्क्वेअर थिटाने भागून असं लिहा मराठीवाले. ओके, मग आता हे आहे समीकरण 1, इक्वेशन 1 या ठिकाणी आपलं दोन्ही बाजूला या दोन्ही साईडला आपल्याला साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करायचं. ठीक आहे, आपण करूयात. साइन स्क्वेअर थिटा बाय साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस व्हॉट कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे ना, या ठिकाणी आहे बाय साइन स्क्वेअर थिटा, बाय साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, सॉल्व करा हे. म्हणजे आपल्याला नेक्स्ट जी ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी आहे, दुसरी जी त्रिकोणमितीय नित्य समानता आहे या ठिकाणी मिळून जाईल. पहा आता हे साइन स्क्वेअर थिटा बाय साइन स्क्वेअर थिटा कटून जाईल, इथे उरेल 1 प्लस कॉस बाय साइन पाहिलं आपण आत्ताच. टॅन इज इक्वल टू काय असतं, टॅन इज इक्वल टू साइन बाय कॉस असतं. हे कॉस बाय साइन आहे म्हणजे कॉट येईल या ठिकाणी, टॅनचा इनवर्स कॉट आहे आणि हे इनवर्स झाले. साइन बाय कॉस असतं तर आपण टॅन लिहिलं असतं, हे कॉस बाय साइन आहे म्हणजे इथं कॉट आपल्याला लिहावं लागेल आणि दोघांचाही स्क्वेअर आहे म्हणजे कॉटचाही स्क्वेअर होईल. ठीक आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन, 1 बाय साइन. ठीक आहे ना, कुणाचा व्यस्त आहे, इनवर्स कुणाचा आहे, कोसेकचा. 1 बाय साइन म्हणजे कोसेक येईल. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत म्हणून तुम्हाला सांगलो मी, ते समजून घ्या लॉजिकली, ते समजून घ्या, स्वतः करा, करताल तर ते समजतील सर्व गोष्टी. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी असतं. 1 बाय साइन म्हणजे काय, कोसेक, कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा, कारण साइन आणि कोसेक एकमेकांचे इनवर्स आहेत. ठीक आहे, 1 बाय साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. ही आहे बाळांनो आपली दुसरी नित्य समानता, ही आहे आपली दुसरी ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी. ठीक आहे, याला 2 नंबर द्या, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. ठीक आहे, आता लास्ट, आता काय केलं आपण, या इक्वेशन 1ला साईनने डिवाइड केलं ना, आता कशाने करायचं, आता कॉसनं करायचं. या 2ला सॉरी या 1ला कॉसनं डिवाइड करायचं म्हणजे तिसरी नित्य समानता, तिसरी जी आपली ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी आहे ती आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, लिहा डिवाइड बोथ साइड
डिवाइड बोथ साइड बाय साईडने केलं तर कॉस, कॉस स्क्वेअर थिटा टू इक्वेशन, कोणत्या इक्वेशनला? 1लाच. ठीक आहे, 1ला याच साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा आणि इज इक्वल टू 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, लिहा पटकन आता हे पहा, साइन स्क्वेअर थिटा बाय व्हॉट? कॉस, कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बाय कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1लाही 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा. सॉल्व करा हे. आता पहा, साइन बाय कॉस आलं, या ठिकाणी कॉस बाय साइन होतं, आपण कॉट लिहिलं होतं. आता हे साइन बाय कॉस आहे, इथं टॅन येईल. खूप सिंपल आहे, काय येईल? टॅन, टॅन स्क्वेअर थिटा. या दोघांचा रेशो काय असेल? टॅन, टॅन स्क्वेअर थिटा प्लस हे कटून जाईल, इथं 1 येईल आणि 1 बाय कॉस, 1 बाय कॉस म्हणजे सेक येईल. 1 बाय कॉस म्हणजे सेक, कारण सेक आणि कॉस एकमेकांचे इनवर्स आहेत. ठीक आहे, 1 बाय कॉस म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा. आणि ही आहे बाळांनो तुमची तिसरी ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटी. याला 3 नंबर द्या. ठीक आहे, 1 2 3 इक्वेशन पहा. हे 3 इक्वेशन म्हणजेच तुमच्या ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज, त्रिकोणमितीय नित्य समानता. आणि ह्या तिन्ही तुम्हाला माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याचा प्रॉपरली यूज देखील तुम्हाला करता आला पाहिजे. 1 2 3 या 3 नित्य समानता मी परत सांगवले, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पाठ करा, समजून घ्या त्या कशा तयार झालेल्या आहेत, ॲक्च्युली कशा प्रूफ केल्या जातात, कशा तयार केल्या जातात हे तुम्हाला विचारत नाही कुणीही, पण तुम्हाला माहिती पाहिजे या 3ही नित्य समानता, 3ही ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज. तरच आपण प्रॅक्टिस सेट किंवा एक्झाममधील जे क्वेश्चन आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा जो आपला नेक्स्ट पॉईंट होता ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता हे समजलं असेल. ह्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे हे इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे 3 इक्वेशन म्हणजेच आपल्या ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज आहेत, त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत. ठीक आहे, आय होप या तुम्हाला लक्षात आले असतील. एकदा तुम्ही स्वतः करा, समजून घ्या, पाठ करा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ.